नमस्कार, द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण उन्हाळी कामाला सुरुवात करूया. आणि आमच्याकडं माझी आजी जेव्हा उन्हाळी कामं सुरू करायची तर त्या पहिले हा वडा तोडायची मिक्स डाळीचा, किंवा याला सांडगेसुद्धा म्हणू शकता. तर सुरुवात आमच्याकडं हे वडा तोडल्यानंतरच दुसरे वाळवणाचे पदार्थ केले जायचे. तर आज मी तुम्हाला माझी आजी कशी बनवत होती वडे पारंपरिक पद्धतीने, तर आज आपण मिक्स डाळीचे वडे बनवूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर 1 वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. 2 वाटी मी मटकीची डाळ घेतलेली आहे. तर मटकीच्या डाळीचा वापर मी याच्यामध्ये जास्त केलेला आहे. त्यानंतर मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. 2 वाटी मटकीची, 1 वाटी मुगाची, अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मसुराची डाळ घेतलेली आहे. आणि तुम्हाला आधी दाखवली ती हरभऱ्याची डाळ. तुम्ही यामध्ये जी हिरवी सालं असलेली मुगाची डाळ आहे तीसुद्धा याच्यामध्ये तुम्ही अर्धी वाटी वापरू शकता. डाळीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आपण हे एवढ्या प्रकारच्या डाळी घेतल्या. आपण हरभऱ्याची डाळ ही वेगळी भिजत घालणार आहोत, बाकी सगळ्या डाळी आपण एकत्र भिजत घालणार आहोत. तर एक मोठं भांडं घेतलं मी, त्यामध्ये आपण या सगळ्या डाळी टाकून घेतल्या. आणि हरभऱ्याची डाळ तुम्हाला दाखवते मी ही वेगळ्या पातेल्यात भिजत घालणार आहे. चला तर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया, कारण उडदाच्या डाळीचा आणि मुगाच्या डाळीचा वास येते. त्याच्यामुळं काय करायचं, छान एक तर 4 ते 5 पाण्यानं छान चोळून ह्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या, म्हणजे त्याचा वास निघून जाते आणि जे पावडर लावलेले असते ते सुद्धा निघून जाते. तर 4 ते 5 पाण्याने मी ही डाळ धुवून घेतली. आणि चण्याच्या डाळीला काही जास्त धुवायची गरज नाही, 1 ते 2 पाण्याने धुतली तरीसुद्धा चालते. 2 पाण्याने मी डाळ धुवून घेतली. डाळीच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. तर ही चण्याची डाळ आपण वेगळी भिजत घातली, ते पातेलं बाजूला ठेवूया. ह्या पातेल्यामध्ये आपण ज्या डाळी धुवून घेतल्या होत्या त्यामध्ये पाणी घालूया. दुप्पट पाणी घालायचं, म्हणजे रात्रभर जे डाळी छान भिजल्या जाते आणि छान फुगल्याही जाते. तर आता हे रात्रभर आपण असंच ठेवूया, किंवा तुम्ही दुपारी जर तुम्हाला वडा तोडायचा असेल तर तुम्ही सकाळी सकाळी पहाटे जर हे 4-5 वाजता भिजत घातले तर 12 वाजेपर्यंत 1-5-6 तास छान डाळी भिजल्या जातात. आणि बघू शकता मस्त आपला हा वडा तयार झाला. कोथिंबीरीचा वापर भरपूर करायचा, म्हणजे खमंग लागते. चला तर आपल्या आता हे डाळी रात्रभर छान भिजलेले आहेत. सकाळी दुसऱ्या दिवशी हे पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला. ह्या पाण्याचा थोडासा वास येऊ नये म्हणून आपण हे पुन्हा 2 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता हे पहिलं पाणी टाकून दिलं आपण, हे दुसरं पाणी पण आपण छान चोळून डाळी घेऊन टाकून देऊया आणि तिसरं पाणी टाकूया त्यामध्ये. तर याच्यामध्ये पाणी टाकलं. आता आपण लगेच चाळणीमध्ये काढून घेऊया ह्या डाळी. वेगळ्या वेगळ्याच काढायच्या आहे. आता ही आपण सगळ्या मिक्स डाळी त्या बाजूला काढून ठेवल्या आहे आणि चण्याची डाळ पण आपण एका चाळणीमध्ये वेगळी काढून घेऊया. जास्त वेळ पाणी निथळू द्यायचं नाही आहे, म्हणजे खूप कोरडं जर झालं तर लवकर बारीक होत नाही, थोडंसं ओलसर पाहिजे. खूपच जर कोरड्या झाल्यात 1-2 चमचे तुम्ही पाणी वापरू शकता मिक्सरमधून काढताना. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घालून हे आपल्याला मिक्सरमधून जाडसर भरड तयार करून घ्यायची आहे. खूप बारीकही नाही करायचं. खूप जर तुम्ही बारीक पेस्ट केली तर ते वडे थोडेसे कडक होतात, असे ठिसूळ होत नाही आणि ते शिजले पण जात नाही लवकर भाजीमध्ये. तर आपण हे थोडे थोडे करून हे सगळे डाळी मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तर आता आपण सगळे मिक्सरमधून काढून घेतलेले आहे. आणि चण्याची डाळ आहे जी आपण हरभऱ्याची डाळ म्हणतो ती पण आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. खूप जर कोरडी झाली असेल तर 1-2 चमचे पाणी घालून बारीक करून घ्यायचे आहे. छान बारीक झालेली आहे. आता आपण जे पहिले पातेल्यामध्ये काढून घेतलं मिश्रण त्याच्यामध्येच हे काढून घेऊया आणि याच्यामध्ये मसाले घालूया आपण. मसाले काय काय घालायचे ते पण दाखवते मी तुम्हाला. तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता. मी हिरवी मिरची वापरणार आहे. हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण आणि पोहे खायच्या चमच्यानं 2 चमचे मी जिरे घालणार आहे. लसूण आणि जिरे भरपूर वापरायचा, म्हणजे चव छान लागते. 2 चमचे मीठ. हे मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं. पाणी न घालताच आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. तुम्हाला दाखवते मी. तर छान बारीक झालेलं आहे. तर आता हे आपण ह्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया आणि हळद आणि हिंग पण घालूया. तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. तर हे मी मसाले, हळद, हिंग याच्यामध्ये टाकून घेतलं. 2 वाटी गावरान कोथिंबीर आहे, एक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली ती घातलेली आहे. छान मिक्स करून घ्यायचं, छान फेटून घ्यायचं व्यवस्थित पीठ,
म्हणजे आपले वडे जे छान ठिसूळ होतात मध्ये असं आणि शिजतात पण लवकर. तर चला तर आता मी ताटाला एक तेल लावून घेतलेलं आहे. ताटावरती आपण तोडूया. तुम्ही ताटामध्ये तोडू शकता असं तेल लावून किंवा एखादा कपडा कॉटनचा त्याला थोडंसं ओलसर करून घ्यायचं, त्यावरती वडे हे तोडून घेऊ शकता किंवा प्लास्टिकवर पण तोडू शकता तुम्ही. तर मी तुम्हाला हे ताटामध्ये तोडून दाखवत आहे. या अशा आकाराचे हे वडे तुटले गेले पाहिजे. असं गोल गोल नाही तोडायचे, बघू शकता तुम्ही. तर आपण हे ताटामध्ये सगळे वडे तोडून घेतलेले आहे. राहिलेले वडे मी उन्हामध्ये एक पांढरा शुभ्र कापड मी ओला करून घेतलेला आहे आणि त्यावरती मी हे वडे तोडून घेणार आहे. बघू शकता मस्त आपले हे वडे तुटले गेलेले आहेत. तुम्ही सांडगेसुद्धा म्हणू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे करू शकता. तर हे उन्हामध्ये मी बाजेवर एक थोडासा ओलसर कपडा करून घेतला. त्यावरती आता हे दिवसभर असेच ठेवायचे आहे आणि संध्याकाळी काय करायचं, उलट्या साईडनं पाणी मारायचं आणि हे वडे काढून घ्यायचे, म्हणजे छान जशाला तसंच आकार निघते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ताटामध्ये वाळत घालायचे. बघू शकता मस्त वडे व्हायला गेले आणि मी आता एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे. थोडासा पाण्याचा शिपकावरून किंवा तुम्ही एखाद्या प्लास्टिकवर सुद्धा टाकू शकता. तर दुसऱ्या दिवशी मी हे ताटामध्ये असेच ठेवले होते, 2 ताटामध्ये. बघू शकता तुम्ही आवाज मस्त खणखण येते, छान व्हायला गेलेले आहे. तरीसुद्धा मी अजून 1 दिवस ठेवणार आहे, म्हणजे टोटल 3 दिवस हे वडे छान वाळवून ठेवणार आहे. कारण हे टिकायला 2 वर्ष टिकतात, त्याला जाळी वगैरे काही लागत नाही जर तुम्ही चांगले उन्हात वाळवून घेतले तर. आणि भाजीसुद्धा खूप छान लागते चविलीची. मसाल्याची भाजी करू शकता किंवा सुकी भाजी करू शकता. कारण उन्हाळ्यामध्ये असं वेगळे पदार्थ पाहिजे, म्हणजे चवीलाही छान लागतात खमंग. आणि तसंही उन्हाळ्यामध्ये पालेभाज्या फळभाज्या कमीच मिळतात. तर त्यासाठी असं साठवणीचे पदार्थ जर करून ठेवले तर आपल्याला आयत्या वेळी भाजी पटकन करता येते. घरात जर काही नसलं तर तुम्ही ही सांडग्याची भाजी करू शकता. तर तुम्हाला रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.